नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न बघा पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्हीसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. केशव कुमार बघा या नावाने खालीलपैकी कोणत्या कवीला ओळखले जाते. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. केशव कुमार बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव होते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. केशव कुमार पहा प्रल्हाद केशवात्री यांचं टोपण नाव आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय. उद्योगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, शब्द कोणता आहे. उद्योगी. बघा, उद्योगीचा विरुद्धार्थी शब्द मग कोणता यायला पाहिजे. तर आळशी बघा हा शब्द काय आहे. उद्योगी या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पुढील शब्दापैकी या ठिकाणी भाववाचक नाम ओळखा. बघा, 4 शब्द आहेत. कंजूस, चांगला, गुरु, लुच्चेगिरी. बघा, लुच्चेगिरी हा शब्द या ठिकाणी काय आहे. भाववाचक नाम या प्रकारचा शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलाय. विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. बघा, विभक्तीवर या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न असतो. विभक्तीचे प्रत्यय बघा या ठिकाणी विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. बघा, सर्वांनी सांगायचे सोपा प्रश्न आहे. बघा, विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 मी निबंध लिहिला आहे. मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा काळ ओळखा. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी निबंध लिहिला आहे वाक्यामधली बघा क्रिया पूर्ण आहे. म्हणजे कोणत्या यायला पाहिजे. पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा, जेव्हा या वाक्यामध्ये बघा या ठिकाणी जेव्हा तेव्हा आलेलं आहे. बघा, ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा येते म्हणजे ते वाक्य कोणते असते. मिश्र वाक्य असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 पहा. झाकले माणिक अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा योग्य अर्थ सांगा. झाकले माणिक म्हणजे काय. साधा पण सद्गुणी मनुष्य. हा पण बघा मागील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण आहे. झाकले माणिक साधा पण सद्गुणी मनुष्य. विषय क्रमांक पुढचा बघा. पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी शब्द कोणता आहे. समुद्र. बघा, सर्वांनी सांगायचे समुद्र या ठिकाणी शब्द आहे. नामाचा प्रकार ओळखा. विशेष नाम आहे का, सामान्य नाम आहे का, भाववाचक नाम कोणतं आहे. समुद्र आहे. बघा, समुद्र हे काय असेल. सामान्य नाम आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते. मराठी भाषेचं बघा लेखन प्रामुख्याने देवनागरी लिपीमध्ये केले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. झाड, पुस्तक, टेबल, सरिता. यापैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल. बघा, सरिता या ठिकाणी हा शब्द काय आहे. स्त्रीलिंगी शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र बघा मागील बघा टी-ई-टीचे सर्व पेपरचे PDF बघा. ज्यांना कोणा बघा हे सर्व बघा विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं. भार्या. भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भार्या म्हणजे काय. पत्नी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, आपल्याकडे टंचाई निर्माण होते. पाण्याची टंचाई. टंचाईचा विरुद्धार्थी शब्द मग कोणता असेल. टंचाई, विपुलता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय. प्रतिवर्षी प्रकाशित होणारे. प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी. प्रतिवर्षी प्रकाशित होणारे म्हणजे वार्षिक असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. प्रत्येकाला आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते.
या अर्थाची म्हण कोणती असेल सर्वांनी सांगायचं आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये बघा केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते. म्हणजे काय, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेची, या ठिकाणी या अर्थाची योग्य म्हण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. 36चा आकडा असणे. 36चा आकडा असणे म्हणजे काय असतो, वैर असणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आणि, व, किंवा. बघा हे शब्द आहेत, हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा वाक्यामध्ये अशा बघा प्रकारे शब्द येत असतात. बघा आणि, व, किंवा हे काय असतील, बघा वाक्यामध्ये शब्द जोडण्याचे काम करतात. बघा वाक्यामध्ये वाक्य जोडण्याचं काम करतात. मग याचं काय असेल, हे उभयनवी अव्यय आहेत. उभयनवी अव्यय काय करतात, वाक्यामध्ये जोडायचं काम करतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आज गावात यात्रा आहे. आज गावात यात्रा आहे, या ठिकाणी अधोरेखित बघा शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द कोणता आहे, गावात. म्हणजे गावात. बघा या ठिकाणी त हा प्रत्यय लागलाय. गाव या शब्दाला त हा प्रत्यय लागलाय. त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय, बघा त इ आ. त इ आ बघा हे प्रत्यय सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आमरण. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा आमरण या शब्दामध्ये अवयभाव समास या प्रकारचा समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, फूल या शब्दाचा अनेक वचन काय होईल. बघा फूल. बघा झाडाला फूल असतो, फूल. अनेक वचन मग काय आलं पाहिजे, फुले. झाडांना अनेक फुले आहेत, म्हणजे फूलचं फुले अनेक वचन होईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समूहवाचक शब्द ओळखा. सैन्याची बघा काय असते, कळप असतो का. बघा तुकडी, टोळी, गर्दी. लोकांची गर्दी. लोकांची गर्दी असते. बघा सैन्याची तुकडी यायला पाहिजे. हरणांचा कळप असतो. समूहवाचक म्हणजे सैन्याची तुकडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आरती प्रभू हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. बघा हा आत्ताच बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. 2025च्या नोव्हेंबरच्या बघा TET प्रश्न होता, आरती प्रभू. बघा आरती प्रभू म्हणजे कोणते कवी असतील, चिंतामण त्र्यंबक खालोनकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा सर्व बघा जेवढे काही बघा महत्त्वपूर्ण कवी आहेत सर्वांची बघा टोपण नावे बघा परीक्षेमध्ये विचारली जातात. टोपण नावे आणि त्यांची पूर्ण नावे परीक्षेमध्ये विचारली जातात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, नुसती उठाठेव, खोगीर भरती ही पुस्तके कोणाची आहेत. बघा महत्त्वपूर्ण बघा पुस्तके आणि लेखक यावर बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. नुसती उठाठेव, खोगीर भरती हे कोणाची पुस्तके असतील, पु ल देशपांडे यांची पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला होता. भालचंद्र नेमाडे बघा यांना सन 2014 या वर्षी त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. मराठी रंगभूमीचे जनक बघा असे विष्णुदास भावे यांना म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. आध्यात्मिक. बघा यावर बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो, शुद्ध शब्द ओळखा. बघा महत्त्वपूर्ण बघा जे काही बघा प्रश्न शब्द असतील बघा सर्वांनी शुद्ध शब्द ओळखायचे बघा या ठिकाणी सराव करायचा आहे. शुद्ध शब्द ओळखा. बघा आध्यात्मिक कोणता असेल, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दुर्विपाक या शब्दाचे योग्य अर्थ ओळखा. दुर्विपाक म्हणजे काय, वाईट परिणाम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घुबडांना राहण्याची जागा त्यांना काय म्हणतात. घुबडांना राहण्याची जागा त्यांना काय म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे, ढोली. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय, आधी जन्मलेला त्यांना आपण काय म्हणतो, आधी जन्मलेला. सर्वांनी सांगायचं त्यांना आपण अग्रज असे म्हणतो, अग्रज. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. इतश्री होणे. इतश्री होणे म्हणजे काय, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समाप्त होणे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात. समजा बघा एखादं वाक्य आहे, वाक्यामध्ये एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणती विरामचिन्हे वापरतात. बघा त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11वा काय विचारला पहा, उद्यापासून परीक्षा सुरू होईल. उद्यापासून परीक्षा सुरू होईल हे वाक्य कोणतं असेल. बघा सर्वांनी सांगायचे उद्यापासून परीक्षा सुरू होईल. बघा हे केवळ वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दात समास ओळखा. बघा परीक्षेमध्ये समास या ठिकाणी प्रश्न असतो. अनादी. अनादी बघा सर्वांनी सांगायचे नत्र बहुविग्रही समास यायला पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपसर्ग घटित शब्द ओळखा. उपसर्ग घटित या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. उपहार, परिहार, प्रहार. बघा वरीलपैकी सर्व शब्द काय असतील? उपसर्ग घटित या ठिकाणी या प्रकारचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, संकोच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. संकोच बघा सर्वांनी सांगायचे संकोच. संकोचचा विरुद्धार्थी काय पाहिजे? विस्तार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, समूहवाचक शब्द ओळखा. फुलझाडांचा. फुलझाडांचा काय असतो? फुलझाडांचा ताटवा असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती भाषा ही मराठी भाषेची मूळ भाषा आहे? मराठी भाषेची मूळ भाषा कोणती होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आल्या पाहिजे. बघा संस्कृत ही भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. या ठिकाणी 4 शब्द आहेत. आग, नाग, राग. स्त्रीलिंगी शब्द आग यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. नेहमीच लवकर येतो. तो नेहमीच लवकर येतो या वाक्याचा काळ ओळखा. सर्वांनी सांगायचं आहे तो नेहमीच लवकर येतो म्हणजे काय? रीती वर्तमान काळाचं बघा हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे? पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता याचं योग्य उत्तर काय असेल? पक्षी. बघा मेघ म्हणजे काय असतो? ढग. बघा जलद, खग. बघा या ठिकाणी पक्षीचा या ठिकाणी खग यायला पाहिजे योग्य समानार्थी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? योग्य उत्तर काय असेल? मराठी भाषेचे शिवाजी असे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल या ठिकाणी? पिता, भ्राता, देवता, नेता. स्त्रीलिंगी शब्द देवता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे? खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा शब्द या ठिकाणी काय विचारला आहे? वल्लभ. वल्लभचा या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे? समानार्थी शब्द मग कोणता असेल? वल्लभ. वल्लभ म्हणजे काय? बघा सर्वांनी सांगायचं वल्लभ म्हणजे पती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. साक्षर, निरक्षर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9, खाली दिलेल्या वाक्यापैकी पूर्ण भूतकाळाचं वाक्य ओळखा. पूर्ण भूतकाळ. मी अभ्यास केला होता. मला दररोज गावाला जावे लागते. मी चित्रपट पाहिला असेल. मी जेवत होते. मी अभ्यास केला होता. बघा हे वाक्य काय आहे? या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण आहे म्हणजे वाक्य कोणतं असेल? पूर्ण भूतकाळाचे वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आप्पा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? आप्पा. आप्पा बघा शब्द काय आहे? कन्नड भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, तू तेथून निघून जा. तू तेथून निघून जा. मिश्र वाक्य आहे का? प्रश्नार्थक वाक्य आहे का? आज्ञा आहे का या वाक्यामध्ये? आज्ञा आहे पहा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आई वडील हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आई वडील. आई वडील बघा हा सामासिक या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. रामाने रावणाला मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. बघा या ठिकाणी भावे प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. उपसर्ग शब्दांना केव्हा लागतात? उपसर्ग. बघा एखादा शब्द आहे त्या बघा उपसर्ग आपण केव्हा लावतो? शब्दाच्या पूर्वी लावतो ना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा दोनदा या ठिकाणी खालीलपैकी दोनदा कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? दोनदा. बघा सर्वांनी सांगायचे दोनदा हे आवृत्तीवाचक यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? प्रामाणिकपणा काय असेल? प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम या प्रकारचं या ठिकाणी नाम आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 30 पहा काय विचारला आहे? खरे खोटे हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? खरे खोटे हा शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे
आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा, ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी WhatsAppवर या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.